परंतु अजूनही विद्यार्थ्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत. त्यांनी थोडक्यात सांगतो आणि काही विद्यार्थ्यांच्या मागण्या एक्सप्लेन करतील. सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची काही जाहिरात आहे ती पेंडिंग आहे, अजूनही आलेली नाही आहे. तर ती जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजे, कारण विद्यार्थी याच्यातून देशभार होत आहे आणि आर्थिक आणि मानसिक समस्याला सामोरे जात आहे. तर ती जाहिरात लवकर येणार ही एक मागणी आहे. त्याच्यानंतर सध्या राज्यामध्ये PSIच्या 2,500 रिक्त जागा आहेत ज्या RTIच्या मार्फत मागितल्या आहेत. तर विद्यार्थ्यांची मागणी आहे की समोर इलेक्शन आहे, डिले झाले तर 1,000 जागांची जर जाहिरात आली तर 1800 जागांची स्वर्गीय औरंगाबादनी जाहिरात काढली होती. तो आपल्या माध्यमातून जर ही जाहिरात जर मोठी आली 2024 साठी PSIची तर निश्चित विद्यार्थी आनंदी होतील. आणि विद्यार्थ्यांची दुसरी एक मागणी आहे की संयुक्त पूर्व परीक्षामधून PSI परीक्षा ही वेगळी करावी. ती मागणी तुमच्याकडे पण भरपूर दिवसापासून विद्यार्थी मांडत आहेत. तो एक विषय मार्गी लावणं गरजेचं आहे. आणि परीक्षा डिले होत आहेत, कोविड आहे. कोविडमध्ये 2023 एक GR काढला होता आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक संधी वाढवून दिली होती. तर या विद्यार्थ्यांना जे एजबार झाले, परीक्षा डिले झाल्यामुळे जे एजबार झाले, कोविडमुळे जे एजबार झाले, तर विद्यार्थ्यांनी 2 संधी मिळाव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याचा एक पाठपुरावा आपण करावा अशी विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो. त्यानंतर डिपार्टमेंटल PSIची जी काही मागणी आहे विद्यार्थ्यांची, आदरणीय तत्कालीन संजय पाटील सरांनी डिपार्टमेंटल PSI परीक्षा केली होती, परंतु त्यानंतर सर आल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा अशी मागणी केली की आम्हाला अनुभवी PSI देखील गरजेचे आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तो प्रस्ताव मांडला की डिपार्टमेंटल PSI ची भरती पुन्हा व्हावी, परंतु तो प्रस्ताव अजून पुढे गेलेला नाहीये. त्यासाठी एक आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. त्यानंतर भाऊ आता पाहिलं होतं आपण की राज्यसेवेची परीक्षा कृषीच्या जागा ऍड करून परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आंदोलन झालं आणि परीक्षा पुढे ढकलली, परंतु काहीच नाही. परीक्षा लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, कारण ऑलरेडी 4 वेळा ती परीक्षा पुढे गेलेली आहे आणि कृषीसोबतच इतर देखील संवर्गाची पदं त्यात ऍड करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी देखील आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. तो मागच्या वर्षी जवळपास 10,000 पदांची जाहिरात झाली, परंतु त्याच्यामध्ये 8,000 पदांची लिपिक पदांची जाहिरात होती आणि त्याच्यासाठी स्किल टेस्ट होती. त्या स्किल टेस्टमध्ये 4 जुलैला एक दिवस टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे ती 1 दिवसाचा प्रॉब्लेम झाला आणि विद्यार्थी मॅटमध्ये गेले आणि TCSने तो अहवाल MPSCला पाठवणं गरजेचं होतं. तो अजूनही पाठवत नाही. 8,000 विद्यार्थी रिझल्टच्या प्रतीक्षेत आहे. तो एक मुद्दा आपण फक्त MPSCला फोन केला तर होऊ शकतो. त्याच्यानंतर 2021 ची 2021, 22, 23 आणि 24 PSIच्या सलग परीक्षा आहे. कोविडमुळे थोडंसं पुढे गेलं. 2021 ची वेटिंग लिस्ट रखडलेली आहे. जर 2022 ची जर वेटिंग जनरल मेरिट लिस्टला रिझल्ट लागला तर 2021 ची वेटिंग लिस्ट लागणार नाही. तर विद्यार्थ्यांवरती आणले होते GR आहे, त्याच्यामध्ये 1 वर्षाची जी अट आहे तर तो GR रद्द केला तर त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही. कारण जर ते झालं 2022 ला तेच होईल आणि 2023 ला देखील तेच होईल. त्याच्यामुळे तो GR रद्द होणं गरजेचं आहे. 2021 ला जी परीक्षा झाली त्याचं जॉईनिंग अजूनही नाही. जे ऍडव्हर्टाइज झाली 2021 ला, प्रिलिम्स झाली 26 फेब्रुवारी 2022 ला, मेन्स झाली जुलै 2022 ला, ग्राउंड झालं 2023 ला, रिझल्ट आला 30 मे 2024 ला. 4 वर्षाची प्रोसेस अजूनही वाट पाहत आहेत. समोर बसलेले PSI आहेत, त्यांना जॉईनिंग, त्यांना ट्रेनिंगला जायचं, परंतु त्यांना कुणीच दाद देत नाही सध्या. तो एक विषय आपल्याला मार्गी लावायचा आहे. 2022 ची परीक्षा झाली, आता कोविडनं जी काही लिस्ट आली ती येणं गरजेचं आहे. ज्यांना गुलाम उधळायला मोकळे होते कुठेतरी त्यांच्यावर PSI म्हणून टाकावं लागेल, त्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि आता 2023 फिजिकल हे एका पाठोपाठ एक परीक्षा आल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आहे. 2023 फिजिकल आणि त्यांना 2 टाइम फिजिकल करावं लागतं आणि अजून तारीख माहिती नाही. त्याच्यामुळे रोजची जी काही मेहनत आहे ती काढण्यासाठी आपल्याला 2023चा फिजिकल लवकरात लवकर घेण्यासाठी देखील मागणी करायची. नगर परिषदची जॉईनिंग अजून आलेली नाही. 2023 ऑक्टोबर 2023 ला परीक्षा झाली, रिझल्ट फेब्रुवारी 2024 ला लागला, पण अजूनही त्याचं जॉईनिंग नाही आहे. आता काही जिल्ह्यात तलाठी असतील, औषध निर्माण अधिकारी असतील, आरोग्य सेवक असतील, त्यांचा रिझल्ट लागला तर त्यांना नियुक्तच नाही. त्यांचा देखील प्रश्न आहे. डिपार्टमेंटल PSI 2023च्या मुख्य परीक्षेचं टाइम टेबल अजून त्यांनी दिलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनाही नियोजन करता येत नाही, कारण डिपार्टमेंटल PSI त्यांना अभ्यासासाठी थोडंफार सुट्टे घेऊन नियोजन करावं लागतं. त्याचं जर टाइम टेबल आलं त्यांना सुट्ट्यांचं ते मॅनेजमेंट करता येईल. त्याच्यानंतर MPSC मार्फत झालेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मुख्य परीक्षा 2023चा निकाल 9 महिन्यापासून रखडला आहे. तो देखील
स्टील आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. त्याच्यामध्ये शिक्षक भरतीचे 2-3 विषय आहेत ते एक जण एक्सप्लेन करेल. पण तत्पूर्वी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा 2023चा निकाल अजूनही लागला नाही. 23 मध्ये परीक्षा झाली परंतु निकाल अजून लागले नाही. त्याच्यामध्ये आरोग्य सेवेचा 50% निकालाचा एक विषय आहे ते विद्यार्थी एक्सप्लेन करतो. एक 4-5 विषय आहे भाऊ की मला वाटतं की विद्यार्थ्यांनी एक्सप्लेन केलेलं बेटर आहे. फक्त विषय एका मिनिटामध्ये एक्सप्लेन करा, जास्त वेळ घालू नका. शिक्षक भरतीचा एक ज्वलंत विषय आहे एक्सप्लेन करतो. महाराष्ट्र शासनाने 2022 रोजी शिक्षण पात्रता परीक्षेच्या माध्यमातून 21,000 पदांची भरती जाहिरात दिली पीटी पोर्टल मार्फत. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पोस्टिंग भेटली पहिल्या राऊंडमध्ये 13,000 सगळे टोटल 13,000 विद्यार्थ्यांना पोस्टिंग भेटली आणि त्या पोस्टिंग मध्ये ते विद्यार्थ्यांना 16,000 मानधनावर नोकरी करावी लागते. ते आहेत कोणी गडचिरोलीचं आहे त्याला कोकणात ड्युटी लागली किंवा कोणी कोकणातला आहे त्याला गडचिरोलीची ड्युटी लागली. ज्या मेरिटनुसार ज्या प्रवर्गानुसार त्यांना हे भेटलं जागा होत्या तिथं संधी भेटली शिक्षक म्हणून. एक वेतन वाढ म्हणजे शिक्षक सेवक जे पद आहे 2002 ला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी आणलं आणि ते शिक्षक सेवक रद्द करून 16,000 एक शेतमजुराला सुद्धा 500 रुपये पगार आहे शेतामध्ये आणि त्या पगार वेतनावर शिक्षक काम करतात. त्यांचा आर्थिक भार दवाखाना वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील. ते सर्व जवळपास 20,000 शिक्षकांची मागणी आहे की शिक्षक भरती म्हणजे शिक्षक सेवक हे पद रद्द करण्यात यावे आणि ज्याप्रमाणे सर्व वर्गामध्ये किंवा ज्या अधिकाऱ्यांना पेमेंट मिळतं त्याप्रमाणे पेमेंट मिळावं ही शिक्षकांची सर्वात मोठी मागणी आहे. त्याच्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी एखादी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावावे ही विनंती आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर नगर परिषदेमध्ये दिव्यांगांची काही रिक्त पदं दिव्यांग उमेदवाराचे रिक्त पद आहे ते भरले जात नाही. त्याच्याविषयी समाधान भोगे क्लासिफिकेशन केलेलं आहे. 2018 मध्ये 12 सिलेक्ट होते. 2023 मध्ये त्यामध्ये असं मेन्शन केले की जर 2 प्रत्येक प्रक्रियेमध्ये बदल एखाद्या प्रवर्गाची गरज नसेल तर ते दुसऱ्या त्यानंतर OST 2022 पण परीक्षा झाली. आता त्यांना जॉईनिंग दिलेली आहे. तो एक विषय आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर सहाय्यक भूवैज्ञानिकचे मला वाटतं जाहिरात डिसेंबर 2022 तारखेला अजून परीक्षा नाही आहे. ते मला वाटतं धीरज पवार आहेत ना खबर असं बरोबर आहे. माईक पुरवठा मंत्रालयाअंतर्गत जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभाग आहे. तर या विभागात 137 पदांसाठी सदरची जाहिरात डिसेंबर 2022 मध्ये आलेली आहे. तर आज जवळपास 1 वर्ष 8 महिने झाले आणि APSC कडून अजून वेळापत्रक जाहीर झाले आणि हे जे पद आहे जी भरती होते आता ती भरती जवळपास 2013 नंतर पहिल्यांदाच होते. तर अजूनपर्यंत पेपर सगळ्यांचे निवेदन आपल्याकडे आहे त्याच्यावरती आपण पाठवावं लागेल. आणखी एक मागणी आहे. आरोग्य सेवेचं एक पद आहे तर त्याला हाय क्वालिफिकेशन चालत नाही. तुम्ही जास्त शिकलात म्हणून त्यांना घेतलं जाते. कांचन काळे
यांचं DBA वरिष्ठ लेखकाची वेटिंग लिस्ट पेंडिंग आहे. आहे का तसं? नमस्कार. DBT मार्फत फेब्रुवारी 2023 ला DBT मार्फत वरिष्ठ लेखकाची फेब्रुवारी 2023 ला जाहिरात केली आणि ऑक्टोबर 2023 ला एवढी प्रतीक्षा यादी पण लागलेली आहे. आता जवळजवळ 11 महिने होतात आहे. पण जे प्रतीक्षा यादीतील मुलं आहेत त्यांना आणखी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं म्हणजे आणि ज्यावेळेस मुंबईत विद्यालय आहे तिथं पण गेलो. बे कोणते महाज्योतीचा विषय या ना. वारंवार नक्की लवकर होईल. जवळजवळ आता 11 महिने झाले. काही कारवाई सगळे प्रश्न एकत्रित जमा केलेले आहेत ते आपण नंतर बसून डिस्कस करूया. तो एक डिपार्टमेंटल PSIचा विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे. समोर या ना. हॅलो साहेब, एक लास्टचा माझा शिक्षक भरतीचा प्रश्न आहे. 2017चा आहे. 2017ला 50% पदकपात रद्द केली होती आणि जी भरती प्रक्रिया अजून आहे, ज्याचं जवळपास 7 वर्ष झाले. विधिवत विभागाकडे जवळपास 4,500 जागांचं मंजुरीसाठी ते गेलेलं आहे चव्हाण मॅडमकडे. तर त्याचा क्रमांक आहे संख्येनं प्रकरण क्रमांक 390 ई ऑफिस 8349 चव्हाण मॅडमकडे ते प्रकरण गेलेलं आहे विधिवत विभागाच्या मंजुरीसाठी. तर आपले मार्फत ते त्याचा पाठपुरावा होऊन त्या 2017ची पदकपात रद्द झालेली आहे, परंतु त्या जागेवर बोर्ड येऊन त्याची भरती व्हावी अशी आपल्याला विनंती आहे. नेमके 2022चा एक मुद्दा आहे की 10% पदकपात रद्द केली होती रोस्टर घोटाळ्यासंदर्भात. तर त्या पण जागा भरपूर रिक्त आहेत आणि सेकंड फेजला काय होतंय की बिंदुना मोरे आणि रोस्टर पूर्ण नसल्यामुळं मुलांना ज्या जागा अपेक्षित आहेत त्या येत नाही. आणि आता युवा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या आधारे काय केलं जातंय, 6 महिन्यांसाठी कंत्राटी भरती वेगळ्या मार्गाने भरली जात आहे. तर या कंत्राटी भरतीमुळे काय होते, बिंदू गोठवले जात आहेत. आणि कुठं आम्ही जिल्हा परिषदला गेलो, कुठं गेलो मागणी करायला, तर तिथं ते बिंदूच उपलब्ध नाही म्हणतात, कारण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम हा ते या वेगळ्या मार्गाने कंत्राटी भरती राबवली जात आहे. त्यामुळे या बिंदू गोठवले जात आहे. जवळपास 30,000 जागा ह्या दुसऱ्या टप्प्यात यायला हवे. तर तो एक मुद्दा आहे, तो आपण सोडवावा अशी आपल्याला विनंती आहे. डिपार्टमेंटलच्या कॅन्डिडेटचा एक विषय आहे. जय सर. तर माझं नाव प्रकाश शेट्टे, निवड पुणे सर. तर खात्यानंतर परीक्षा पूर्व परीक्षा झालेली आहे सर. हे सर्व आम्ही पोलीस मार्गाने केली होती सर. त्यानंतर MPSCचा निकाल लावला, त्यामध्ये आम्हाला ओव्हरेजमुळे अपात्र करण्यात आले सर. सर्व सेकला 2 वर्षाची कोरोनामुळे 2 वर्ष स्थिती झालेली होती सर. ते आम्हाला लागू केले नाही, त्यामुळे आम्हाला ओव्हरेजमुळे अपात्र करण्यात आले सर. तर ते 2 वर्ष स्थिती होते ते सर आम्हाला लागू करण्यात यावे सर. तर विषय अजून 2-3 आहेत, पण मी सर्व विनंती करतो भाऊंचं भाषण करूया आणि त्यानंतर मग बाकीचे प्रश्न घेऊया. या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जे आता अधिकारी आणि कर्मचारी होणार त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. खास करून उद्धवला PSI व्हायचं होतं, त्याचा घेऊन सुटला, त्याला संपदामध्ये जाऊन बसले. आता त्यालाच वरती उचलतोय आणि एक नवीन पोस्ट आपण काढतोय. त्या स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्याचा समन्वय म्हणून एक अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती करायची आहे. पाठपुरावा करत राहील आणि ते प्रश्न लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न होईल. मला आठवतंय का एवढे मॅसेज 2 प्रकारचे लोक आहेत. महागाईकडे निवेदन घेऊन याचा माझे पत्र तयार करून डायरेक्ट पत्र सहीसाठी घेऊन जायचा. एकदा मुख्यमंत्र्यांकडे गेलो होता, म्हणजे एवढ्या पत्रावर सह्या असतं का? आम्ही सगळे रिमार्क घेतले. कायद्याच्या संदर्भात असेल, मला वाटतं MPSCच्या संदर्भात असेल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 25% आपण त्याला यश आलं म्हणजे
मॅसेज सोडायचा कधी म्हणायचं की मी मतदारसंघ ज्या भागात मला मानलं त्यांच्या मदत वाढवायचं ते उलट ते जे लोक मत मारणारे आहेत त्यांचे काम थांबले तर खूप मला अडचण निर्माण होईल. असं पण आता बऱ्यापैकी काही प्रश्न निकाली लागले पण यांनी जे मागणीची यादी वाचून दाखवली मला वाटते मलाच असं वाटून आलं की मलाच परीक्षेला बसावं लागेल. एवढे बरोबर सगळं वाचून दाखवलंय जेवढे प्रश्न सुटले त्यापेक्षा जास्त शिल्लक आहे आणि याच्यासाठी आम्ही लगेच सगळ्यांना सांगायची गरज नाही. महेश आणि उद्धव आणि आपण सगळेजण सचिव वगैरे त्याचा व्यवस्थित फॉर्मॅट तयार करा. आणि साधा जाहिरात झाली पण प्रत्यक्ष परीक्षा झाली नाही, परीक्षा झाली आणि रिझल्ट घोषित केले पण जाहीर करून असे 4-5 प्रकारचे प्रकार जे आहेत म्हणजे आपण असं समजा का 4-5 प्रकारचे फॉर्मॅट तयार करा. ते कोणाकडे पेंडिंग आहे का आहे एक दिवस स्पेशल काढतो आणि बऱ्यापैकी जितके फोनवर होईल तितके देऊ. बऱ्याचदा आपण धमकी दिवस काम करतोय आणि त्याच्यासाठी आपण मागे प्रसिद्ध आहोत. बऱ्यापैकी आम्ही पाहिजे का आमचा अध्यक्ष कोणतं ते निर्माण काय तेव्हा मी त्यांना थोडंसं वेगळ्या भाषेत बोलतो तुम्ही मलाही धमकी आली जाऊन द्यावंच लागतं कारण खालून मला धमकी आली. त्याचा आम्ही व्यवस्थित एक दिवस पूर्ण ठेवू आणि फोनवर जेवढा होते त्याचा पाठपुरावा कारण हा विषय पाठपुरावाचा आहे. सरकारला करायची मानसिकता असतो सरकारच्या मागे खूप कामं असतं. आणखी नावाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे तो अशी जागा बदलली का त्याचे विषय बदलतात आणि विषय बदलले का मग त्याचं सगळं पूर्ण काय म्हणतं दिशा बदलतं. आता मी आलो एका सत्कार कार्यक्रमात तिथे विज्ञान निवेदन दिले होते आता जिथे चालू त्याचे वेगळे आहेत. तर हा सगळा दिवसभरातल्या रुग्णात मोठा रुग्ण डोक्यात येईल त्याने पाठपुरावा करणं फार महत्त्वाचं असतं आणि आपण पाठपुरावा करत नाही. निवेदनापेक्षा मला वाटते आपण SMS जास्त लढाई जिंकली आतापर्यंत. आलेले SMS लगेच फॉरवर्ड करायचे लगेच त्याला फोन करायचं तिकडे काय केली त्याला फोन करायचं ते अशी फाईल आपण त्याला गतिमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेच आता आपण जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर आता फक्त 1 महिना घेऊन त्याला राहणार. या एका महिन्यात कोणते प्रश्न मार्गी लागू शकतं याचाही अभ्यास केला पाहिजे. नको त्याला हात घालून वेळ घालवण्यात फायदा नाही. तुम्ही कमिटी तयार करा काही हे प्रश्न एका महिन्यात मार्गी लागू शकते किंवा ते लागले तर फायद्याचे आहे. नाहीच फायद्याचे असेल तर पुढच्या महिन्यात आमचेच 5, 10, 15 आमदार राहणार आहे. तुम्हाला मासिक करायची वेळ राहणार. आता अधिकारी झाले तर त्यांच्यासाठी खास करून एखाद्या आमदाराचा फोन नाही घेतला तरी चालत पण सामान्य माणूस वापर जाता उद्या आळसाने झालं पाहिजे का आम्ही प्रयत्न केले तुमच्या नोकरी व्यवस्थित आम्हाला प्रयत्न करावा असं होता कामा नये. कारण मी प्रशासनामधला प्रचंड संघर्ष करून माझ्यावर 350 गुन्हे आहे. त्यातल्या 250 गुन्हे हे अधिकारी कर्मचारी महाराजांचेच आहेत. म्हणजे हाईट आहे एखादी फाईल तुम्ही जसं आता बोलताना 21 जाहिरात निघाली 22 मध्ये पदावर त्याची अशा कित्येक फाईल अशा आहेत त्यांच्या धुळ्या त्यांच्या शेतातल्या रस्त्यासाठी 15 वर्ष रस्ता होते म्हणजे घरकुलाचा 3रा हप्ता 10 वर्ष. तर या गरिबासाठी ते खूप मला वाटते त्याचं जीवन असतं आणि असं होऊ नये. आणि जे काही अडचणी घेतल्या आहेत कोणाच्याही समोर कधीही आवश्यक आहे पहिले काळजी घ्या.
एखाद्या देवाचा कोणाचा फोटो लावायचा, एखाद्या झोपीच्या तरी माणसाचा फोटो तुमच्या त्या देवाला कसा जगतो, त्याला किती वेळ लागला, साधा डिझाईन आहे प्रमाणपत्रासाठी. आता मला कुठेतरी एक मेसेज आला, आम्ही त्या लोकांना अनुभव बोलावलं आणि 3 दिवस झाले उद्या तो प्रभाव येतो. आम्ही ते आमचं त्या आधीच्यानं आलंच नव्हतं. कलेक्टरला शिवाय करावं लागलं, सांगतो येते तर तुझा आनंद मिळाला पर्याय 4 दिवस काय खाणार, जेवणाची व्यवस्था ही जी आहे ती व्यवस्था बाबाकडे सर्वांसाठी काही झालं तरी चालेल, मन हे आम्ही सर्वांसाठी पाहिजे. अधिकारी झाला, परिवार आता थोडा आनंदी झालेला असेल, त्याला एक वेगळ्या आशा लागलेला असेल, त्याच्या मनातले आईवडिलांच्या मध्ये काहीतरी वेगळे विचार सुरू झाले असेल, त्या आनंदाला कुठेही मला वाटते फार महत्वाचं आहे. नाहीतर दोघे नवरा बायको नोकरीवर असते, ते बापा दोन्ही कोसळून राहिले, जाते तर जाते हे प्रवृत्ती पाठवून एवढी बदमाश आहे स्वतः पाहिजे. म्हणजे दोघं 2 पगारी असल्यावर जर वडिलाची अवस्था जर आपण पाहत नसेल तर मला वाटतं ते फार चुकीचं होईल. 2 गोष्टी सामान्य माणूस, आईवडील, भाऊ आणि 4 शाळेत तुम्ही प्राथमिक शिक्षण घेतलं, त्या शाळेवर वर्षातून एकदा व्हिजिट तरी द्या, किमान 1000 रुपये तरी त्या शाळेवर आठवड्यातून टाका. पण त्या शाळेचं जिथून मी सुरुवात केली माझ्या शिक्षणाची, माझ्या आयुष्याची सुरुवात झाली. बीडमधल्या एका गावातले 3 कलेक्टर आहेत, ती शाळा आज पडली आहे. तर असं नाही व्हायला, त्याची ही भान आपण घेणं गरजेचं आहे. जीवन म्हणजे हा एक भाग असतं, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला खायचं कुठं नाही खायचं एवढं तर भान व्यवस्थित खाऊ नको असं आम्हाला आता कधी व्यवस्था अशी करून ठेवली का एका कलेक्टरला विचारलं एवढे पैसे खाल्ले एवढे पैसे मागतात त्याचा म्हणजे सामान्य माणसाला कोण देते. म्हणजे पत्नीसाठी पाहिजे म्हणून दुसऱ्याच्या खिशातले काढणं साधा रॉकेलचा भ्रष्टाचार. रॉकेल तो तेव्हा 50 पैसे जास्त घ्यायचा एका लेखवर, आणि तू 50 पैसे 25% दर्शीवर 50 रुपये 50 पैसे 25 दर्शीवर दर्शीवरून सगळं त्याच्यातले अर्धे झाले कलेक्टरवर, त्याच्यातले अर्धे झाले मग मंत्र्यावर. पैसे पूर्ण आले त्याच्यातले दिवाळाची सोय. काही परिस्थितीकरता असं वाटतं का आपल्याला परवडला असे नालायक आहे. म्हणजे 50 पैसेची वर्गणी 50 पैशाची वर्गणी मंत्र्याच्या पर्यंत जावं हे ऐकून तर ऐकत झालं. म्हणजे खूप कठीण काम आहे. असो, पण तुम्ही अधिक चांगली सर्व्हिस, तुमचं नाव तुमच्या जवळून माणूस आला तो तुमचं नाव घेऊन मंदिरातला देव जागावर की नाही माहीत नाही, पण मला अनुभव आहे मी दिव्यांगाचं काम केलं तर आजही त्यांच्या आशीर्वादावर प्रचूर आमदार आहे. मला भेटणारच आहे, त्याला आनंदीत पाठवा. मला काही सुपारीचं एखादं अंगण ठेवा, आता तुझं काम असं म्हटलं तर नकळत आशीर्वादाचे काही आपण पाहिजे काही शब्द आनंदच्या
हार्दिक स्वागत आहे. आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला नाही दिलं तरी कॅन्सर दिले तर ते माझ्यावरच येणार आहे. भाऊ फक्त 1 मिनिट TSI 2022 चा निकाल इतका किचकट प्रक्रिया होता. मॅथ मधून सुद्धा तुम्ही मदत केली बाहेर काढण्यास. प्रत्येक टप्प्यात भाऊ सोबत होते. पूर्व, मुख्य, मेन्स, इव्हन फिजिकल आणि फायनल मेरिट लिस्टला सुद्धा 1 तारखेला भाऊचे 4 कॉल गेले होते MPC ला. लक्षात ठेवा. 22 चे सगळे पेसा झालेले बरोबर या. 22 चे सगळे पेसा झालेले बरोबर या. ज्यांनी सर्व 22 च्या मुलांनी सत्कारलेलं आहे त्यांना निवेदन द्यायचे, फोटोज काढायचे. PSI 22 चे सिलेक्ट झालेले PSI बच्चो आपल्याला नगर परिषदेचं जॉईनिंग विषयी आयुक्त रामडे साहेबांनी कॉल करायचा पुरांची माहिती. भाऊ आम्ही काय करतो, ते स्तरीय जे विषय ते वेगळे करतो, जे सचिव स्तरीय ते विषय वेगळे करतो. उद्धवला मेसेज करा, त्या अधिकाऱ्याला फोन करा. त्या विषयी एवढा सांगण्याची गरज मागे खूप गर्दी होती. कोणाकडे पेंडिंग आहे एवढंच सांगा. सगळे महाज्योतीचं बघा ना सर. मागच्या वर्षीपेक्षा उलट्या कमी जागा आहेत त्या महाज्योतीच्या. महाज्योती एक्झाम तर मागच्या वर्षीपेक्षा जास्त जागा वाढल्या होत्या सर. आता उलट्या कमी करत आहेत यावर्षी. फेक सर्टिफिकेट स्पोर्टचे आणि दिव्यांगाचे 1000 पोरं आहेत. त्या पोरांना पाठवून यायला लागले, बळ यायला लागले की तुम्ही आता एखादं तुम्ही समजा 20 लाख रुपये भरून एखादा लोक लागतील. मी माझ्या भावाला लावेल, मी माझ्या बहिणीला लावेल, मी माझ्या अजून कोणाला लावेल. त्या लोकांना बळ यायला लागले. कलेक्टर ऑफिसवर त्याच्या संख्या असे हजारो राजस्थान सरकारनं जे 3 लाख लोक बाहेर काढली का, ही होणं गरजेचं आहे. ह्या प्रत्येकाला बळ यायला लागले. शासन काळामध्ये ना आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी कोरोना काळात ज्या मुलांची वय संपले त्यांच्यासाठी GR काढून सवलत दिली होती सर. हे आता दिलं ना, हो दिलंय. आणि सर आतापर्यंत म्हणून त्याच्यामध्ये माझी नियुक्ती झाली आणि त्याने ग्रुप माझ्या मित्रांनी नाव टाकलं आणि त्रास दिला, काढून टाकलं. कोण अधिकारी त्रास देतो? नाही बाबा, आपण जे यादी आता दिव्यांग ऐकलं यादी डिक्लेअर झाली 30 ते 40 जण आहेत, ते खरे दिव्यांग आहेत. त्यांच्या डॉक्युमेंट आपल्याकडे आलेले. त्यांची यादी आपण एक पत्र देऊन घेऊ. ते पत्र देऊन यादी करून मला ते द्या. आरू आहे का? मी करतो सर. आले माझ्याकडे.
मोबिलिटीसाठी आता दिव्यांगामध्ये गव्हर्नमेंट रिझर्वेशन जॉबमध्ये नाही पाठवले होते पण ते पण नकार दिले गुलाटी चालवला त्याच्यासाठी ठीक आहे. मला एक मेसेज पण आलेला आहे त्याचं पत्र तयार केलं आहे ते आता सगळ्याची कॅबिनेटमध्येच जावं लागेल. सर मी सिंधुदुर्गमध्ये जॉईनिंग 20 मार्चपासून पुणे विषयवर झालेलं आहे. पोलिसांचं नुसतं पहिल्यांदा लोकसेवा आचारसंहिता त्यानंतर रिस्ट्रिक्शन प्रमोशन बदल्यांची कारणं द्यायला नुसतं आम्ही प्रत्यक्ष जाऊन मुंबईला आलो करतोय आम्ही हे सगळे घेऊन आता महाजुतीचा बघायचा थोडा जॉईंट कमिशनर महाजुतीचा कोणीच नाम काय अर्ज कुठं आहे मला ताई माझा नंबर आहे तुमच्याकडे मला मॅसेज करा. काय करू नका उद्या करा. ताई मला मॅसेज करा. मागच्या वर्षीपेक्षा जागा कमी झाल्या उलट्या महाजुती. ढवळे साहेबांना फोन लावा शंभर कोणते राजेश ढवळे साहेब सगळेच आम्ही असं आहे द्या आम्ही त्याचा फॉर्मॅट करतो एक दिवस काढतोय.